झाली होती त्यांच्यामध्ये एक संवाद चांगल्या पद्धतीने झाल्याचं चित्र दिसलं होतं. येणाऱ्या महानगरपालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत. कशा प्रकारे मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येणार नाहीत आणि येत असेल तरी येऊ नये असं माझं मत आहे. आणि जरी ते एकत्र आलेही तरी राजकारणामध्ये दोघे फेल झालेले नेते आहे. कालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की फक्त शिवसेनेला 20 जागांवर समाधान मानावं लागलं. तिथं मुख्यमंत्री पदाचा वाद करत बसलेली महाविकास आघाडी, त्या महाविकास आघाडीला जनतेने मोठी चपराक दिलेली आहे. आणि तुम्ही फक्त आरोप करता, तुम्ही फक्त अशा पद्धतीची भूमिका मांडता. आणि म्हणून मला वाटतं की जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेही तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फार फरक पडणार नाही असं माझं मत आहे. साहेब गेली 10 वर्ष किंवा विधान परिषद बोला नाही आपण म्हणता म्हणजे पुनर्वसन होणार की नाही कार्यकर्त्यांचं? मी अनेक वेळेला मागणी केलेली आहे. मी एकटा आहे. सोलापूरवर अन्याय केलं साहेब. मोदी शहाना सांगून एक राजाभाऊचं तिकीट घेता आलं नाही तुम्हाला सोलापूर लोकसभेचं. ठीक आहे, आम्हाला जर तिकीटही दिली नाहीत आणि MLC द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक MLC आणि एक मंत्रिपद देऊ राज्यामध्ये आणि ते मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे. मला एकट्याला मिळालं त्यात काही मी समाधानी नाही. पण आता मात्र या ज्या DPDC आहेत, त्यानंतर SO आहेत, बाकीच्या कमिट्या महामंडळं त्यामध्ये संधी देऊ असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या 2-3 महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक MLC अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि एक मंत्रिपद जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्यासाठी ठेवलं असावं. त्यामुळं ते एक मंत्रिपद आम्हाला मिळावं. आमचा पक्ष समाज आमच्यासोबत आहे, त्यामुळे एक मंत्रिपद आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा. निलम गोरे यांनी 2 मर्सिडीज दिल्यानंतर आमदारकी मिळते शिवसेनेमध्ये ठाकरेंमध्ये असं बोललं होतं. त्याला काउंटर करताना संजय राऊत असं म्हणाले की निलम गोरे अत्यंत निर्लज्ज आणि विकृत बाई आहे. एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचं विधान करणं कितपत योग्य आहे राजकारणामध्ये? मला वाटतं की संजय राऊत जे बोलतात तिकडे काय फार लक्ष दिलं पाहिजे असं नाही. कारण आता संजय राऊत हे आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, ते पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, आमचे चांगले मित्र आहेत. आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला पकडवता मिळालेला आहे. म्हणजे आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात. पण कुठल्या विषयावर लगेच त्यांची रिॲक्शन येते. पण एक निलम गोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या, रिपब्लिकन पक्षामध्ये त्या 2 वर्ष होत्या. आणि माझ्या पक्षाकडून त्यांना MLC देण्याची त्यांची इच्छा होती, मागणी त्यांची मिळाव्याची इच्छा होती. पण काय तशी आम्हाला घेता आली ना, आमच्याकडे जेवढ्या MLC नव्हत्याही. त्यामुळं त्या BJPमध्ये गेल्या, आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे. आणि शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. त्यामुळं मला वाटतं की आता त्या 2 गाड्यांचं काही मला माहीत नाही आहे. त्या कुठल्या गाड्या फॉर्च्युनर होत्या की कोणत्या गाड्या, 2 मर्सिडीज गाड्याचं काही मला माहीत नाही. आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसेल. एवढ्या मर्सिडीज गाडी घेऊन काय करणार ते. पण तरी त्यांच्या या विधानाचं आपण हे करणार का, चौकशी मागणी करणार का? त्यांनी जे विधान केलेलं आहे आता एकतर जरी निलम गोरे यांनी असं म्हटलं असलं तरी या विकृत बाई आहेत किंवा अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत यांना सोबत नाही आहे. आणि त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला काही हरकत नव्हती. पण या विकृत बाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही. त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी अशी अपेक्षा. असं म्हणाले की राज ठाकरे अनेकांना नवल करणारा फोडा आहे, त्यामुळे ते जर का महायुतीमध्ये आले तर अनेकांना त्याची अडचण होईल म्हणून त्यांना विरोध होते. अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे. कुणी केलंय? बाळानंदगाव नेते. आम्हाला काही अडचण होणार नाही. आम्हाला अडचण होण्याविषयी नाही. लोकसभेमध्ये आमच्यासोबत होतेही राज ठाकरे. लोकसभा वैचारिक मतभेद असू शकतात. कारण राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला, त्यात निळा रंग होता, त्यानंतर भगवा रंग होता, हिरवा रंग होता. पण आता एकदम भगवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं, निळ्याला विरोध करणं हे योग्य नाही आहे. त्यामुळं राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे, दक्षिण भारतीय आहेत, गुजराती आहेत. आणि त्याचा परिणाम आपल्या मतदारावर होऊ शकतो. त्यामुळे BJPला माझं नम्र निवेदन आहे की राज ठाकरेंना महायुतीमध्ये येऊ नये. आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार निवडणूक नाही. जवळपास 36 जिल्ह्यामध्ये
केवळ 3 जिल्ह्यांमध्ये 36 जिल्ह्यापैकी फक्त 4 जिल्ह्यांमध्ये चार अध्यक्षांची नेमणूक आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की बाकीचं जे कास्ट व्हॅलिडिटी आहे ते वेळेवर मिळत नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. जे कास्ट व्हेरिफिकेशन आहे, व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी असल्याशिवाय कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा त्याला जर तो नोकरीमध्ये सिलेक्ट झाला असेल तर ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हवं असतं. तो नक्की त्या जातीचा शेड्यूल कास्टचा आहे का, शेड्यूल ट्राईबचा आहे का, ओबीसीचा आहे का, हे त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना त्याची आवश्यकता असते. आणि व्हॅलिडिटीसाठी आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये ऑफिसेस सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये मला वाटतं की लवकरात लवकर त्याची तपासणी होऊन मुलांना वेळेवर व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे असं आपलं मत आहे. अध्यक्ष नसल्यामुळं राज्यभरात 40,000 प्रकरणं जात पडताळणीची. आता प्रकरण असे आहेत, आता त्यासाठी अधिकारी वाढवले राज्याचा विषय आहे. महसूल मंत्र्याकडे हा विषय आहे. रखडल्यामुळे अडचणी आहेत. आपण जे म्हणालात त्या अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि त्यांना वेळेवर ते सर्टिफिकेट मिळालं नाही की त्यांना त्याचं ओबीसीचं जर त्यांना ॲडमिशन मिळालं असेल ओबीसीला कोट्यातून आणि ते जर व्हॅलिडिटी दिली नाही तर तो ते जनरलमध्ये जातो, त्याला ॲडमिशन त्यामध्ये मिळत नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्याची पडताळणी करण्याच्यासाठी मी आपल्या शिरसाट त्यांना बघून संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहे, त्यांनी एखादी बैठक ठेवून किंवा मी त्यासाठी एखादी बैठक ठेवेन आणि त्याचा कसा लवकर त्याची पडताळणी किंवा लवकर त्याचे कसे रिझल्ट येतील यासाठी नक्की मी प्रयत्न. लोकसभेच्या प्रचारादरम्यान मोदी जैविक माझा जन्म झाला नाही असं त्यांचं, मोदींचा जन्म हा जैविक नाही असं त्यांचं एक विधान होतं आणि त्या विधानावर साहित्य संमेलन अध्यक्ष तारा भवाळकर म्हणतायत की तो विधान हे चुकीचं आहे आणि साहित्याच्या बाबतीमध्ये ते संत परंपरेचे उदाहरणं देऊन मोदींच्या त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करतायत. ठीक आहे, वेगवेगळे मतं असू शकतात. त्यामध्ये मोदीजींनी जी आपली भूमिका मांडली त्यांचा जो विचार आहे आणि आपल्या काय तारा भवाळकर जे आहेत त्या महिला आहेत, मोठ्या साहित्यिका आहेत, विचारवंत आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी भूमिकाही तिथं चांगली मांडलेली आहे. गौतम बुद्धांच्या बद्दल त्यांनी चांगली भूमिका मांडलेली आहे. त्यामुळं त्यांनी हे मांडलेलं आहे की जर बुद्धाला 14वा कुठला अवतार म्हणतात, विष्णूचा 9वा विष्णूचा 9वा अवतार जर म्हणतात तर मग बुद्धाची मूर्ती तिथे ठेवली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण तरीही अनेक हिंदू नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी 5 स्टारच्या हॉटेलमध्ये गेला तर ऑल इंडियामध्ये बुद्धाच्या मूर्ती पाहायला मिळतात. त्यामुळं बुद्धाची जी विश्वशांतीची भूमिका आहे ती सगळ्यांना मान्य आहे. पण आपण जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मतभिन्नता असू शकते. सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मोदीजींनी आपलं मत मांडलं आणि ताराताईंनी आपलं मत मांडलं. क्षेत्रामधून विद्रोही साहित्य संमेलनातून हा प्रस्ताव आलाय की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, ह्याच्याकडे कसं बघतं? धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही ते अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे. त्याच्यामध्ये जो वाल्मिकी कराड जो होता हा या संतोष देशमुखांच्या मर्डरमधला जो मुख्य सूत्रधार होता त्याला पोलिसांनी पकडलेला आहे, त्याला मुकाय लावलेला आहे, त्याच्यावर 302 केसी टाकलेली आहे. पण आता धनंजय मुंडेचा डायरेक्ट या खुनाशी काही संबंध असल्याचं कुठेही काही दिसत नाही आहे. त्यामुळे नैतिक आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी अनेक लोकांची मागणी आहे. त्याचा विचार त्यांनी करावा. पण या मर्डरच्या काही केसमध्ये त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आहे. पण ही गोष्ट खरी आहे की वाल्मिकी कराड यांच्यासोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते किंवा ते चांगले जवळचे मित्र होते आणि त्या वाल्मिकी कराड यांनी पूर्ण त्या जिल्ह्यामध्ये धुमाकूळ माजवलेला होता. हे सगळे रिपोर्ट आल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे. तो आरोपी त्यामध्ये आहे. पण कुणाशी त्या धनंजय मुंडेचा काही संबंध असल्याचं चित्र दिसत नाही आहे.